म्हणजे विचार कर यार, वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी हातात फक्त 2000 सैनिक असताना एका तरुणाने शून्यातून तब्बल 1,00,000 सैनिकांचं आणि स्वतःच्या आरमाराचं एक विशाल साम्राज्य कसं उभं केलं. बापरे. नाही म्हणजे हे लिटरली नेक्स्ट लेवल आहे यार. हा विचार केला की डोकं सुन्न होतं आपलं. म्हणजे आजच्या काळात आपण 17व्या वर्षी करिअर काय निवडायचं याच्या कन्फ्युजनमध्ये असतो. हां, ते तर आहेच. आणि इथे एका माणसाने शून्यातून स्वराज्य उभं करण्याचं स्वप्न नुसतं पाहिलं नाही, तर ते सत्यात उतरवलं. खरंय भवा. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या अक्षरवारीच्या गप्पा एकदम कडक होणार आहेत. कारण आज आपण ज्या पुस्तकाची सखोल चर्चा करणार आहोत ते म्हणजे राजा शिवछत्रपती. क्या बात आहे. आणि लेखक आहेत बाबासाहेब पुरंदरे. ओ माय गॉड. हे नाव घेतानाच आणि या इतिहासाचा विचार करतानाच अंगावर लिटरली काटा आला माझ्या. हो ना. आणि पुण्यात या कट्ट्यावर बसून हातात चहाचा कप घेऊन आपल्या सातारच्या मातीतल्या या देदीप्यमान इतिहासाची चर्चा करण्याची वाईबच वेगळी आहे यार. एकदम रिअल फिलिंग येतेय. ॲक्च्युली हे पुस्तक म्हणजे फक्त इतिहासाची नोंद नाहीये, तर तो काळ डोळ्यांसमोर उभा करणारा एक जिवंत अनुभव आहे. हां, बरोबर. बाबासाहेब पुरंदऱ्यांनी अनेक मूळ कागदपत्रे आणि बखरींचा अभ्यास करून हा जो ऐतिहासिक पट मांडलाय ना, त्यातून एक जबरदस्त कनेक्ट तयार होतो. हो. आणि आज आपण फक्त काय घडलं हे नाही बघणार आहोत, राईट. तर त्यामागे महाराजांचा माइंडसेट काय होता आणि त्यांनी कसे निर्णय घेतले हे डिकोड करणार आहोत आपण. एक्झॅक्टली. आणि सुरुवातच करायची तर पुस्तकातला तो लाल महालाचा सीन डोळ्यासमोर आणायला हवा यार. एप्रिल 1663चा तो काळ. आपण रोज पुण्यातून फिरताना लाल महाल पाहतो, पण त्या रात्रीचा तो सीन आठवला तर ऑनेस्टली अंगावर शहारे येतात. बापरे हो. मोगल सरदार शाहिस्ते खान लाखभर फौज घेऊन पुण्यात तळ ठोकून बसला होता. आणि यार तो नुसता बसला नव्हता. तब्बल 3 वर्ष तो पुण्यातून सुभ्याचा कारभार पाहत होता. आजूबाजूच्या प्रदेशावर त्याने अक्षरशः दहशत बसवली होती. रयतेचं अतोनात नुकसान होत होतं. एक्झॅक्टली. स्वराज्याचं मनोधैर्य खच्ची करण्याचं काम मुघल करत होते. अशा वेळी समोरून थेट युद्ध करणं शक्यच नव्हतं, कारण शत्रूची ताकद प्रचंड होती. मग महाराजांनी जो प्लॅन आखला तो सिरियसली गेम चेंजर होता. हो ना. 5 एप्रिल 1663ची ती रात्र. रमजानचा महिना चालू होता. आणि महाराजांनी निवडक मावळ्यांसह लाल महालात घुसण्याचा तो सर्जिकल स्ट्राईक प्लॅन केला. लग्नाच्या वरातीचा फायदा घेत रात्रीच्या अंधारात खुद्द लाल महालात प्रवेश मिळवणं. बापरे. हे म्हणजे एखाद्या थरारक हॉलिवूड सिनेमालाही लाजवेल असं होतं. हे वाचताना लिटरली रडायलाच आलं मला अभिमानाने. हाय नो. स्वतःच्याच घरात, म्हणजे जिथे महाराज लहानाचे मोठे झाले त्याच घरात घुसून शत्रूला मारण्याचा हा धाडसी प्रकार होता. हो. शाहिस्ते खानाच्या महालात शिरून त्याच्यावर वार करणे, त्याने खिडकीतून उडी मारणे आणि त्याची 3 बोटे छाटली जाणे. क्या बात है. हा नुसता हल्ला नव्हता मित्रा. हे मोगलांच्या अहंकारावर केलेलं थेट आक्रमण होतं. आणि बघ, व्हॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज या मागचं मानसशास्त्र. म्हणजे हा फक्त एका सरदाराला मारण्याचा प्रयत्न नव्हता, तर ही मोगलांच्या मनात दहशत निर्माण करणारी आणि त्यांचा माइंडसेट मुळापासून हदरवणारी खेळी होती. हो वाव. लाखभर सैन्याच्या गराड्यातून शिवाजी महाराज येतात आणि आपल्या सर्वात मोठ्या सरदाराला त्याच्याच बेडरूममध्ये मारून सुरक्षित परत जातात. ही बातमी जेव्हा पसरली तेव्हा अख्ख्या हिंदुस्थानात शिवाजी महाराजांचं नाव आदराने आणि भीतीने घुमायला लागलं. बापरे. औरंगजेबाला तर एवढा धक्का बसला असेल ना. हो ना. त्याने शाहिस्ते खानाची थेट बंगालला रवानगी केली. पण यार नुसतं धाडस आणि सर्जिकल स्ट्राईक करून एवढं मोठं साम्राज्य उभं राहत नाही. बरोबर. राज्य चालवण्यासाठी एक भक्कम विजन लागते. आणि इथूनच चर्चेचा मोर्चा महाराजांच्या प्रशासकीय दूरदृष्टीकडे वळतो. पुस्तकातून हिंदवी स्वराज्य ही संकल्पना ज्या प्रकारे उलगडते ते अमेझिंग आहे. राजा कार्यकर्णी जनते, म्हणजे राजा प्रजेच्या कल्याणासाठी अस्तित्वात असतो, ही त्यांची मूळ फिलॉसॉफी होती. आणि ही फिलॉसॉफी त्यांनी प्रत्यक्षात कशी आणली माहितीये? कशी? तर त्यांनी निर्माण केलेलं अष्टप्रधान मंडळ, 8 मंत्र्यांची ती परिषद. हे नुसतं नावापुरतं नव्हतं, तर अत्यंत सुनियोजित असं स्ट्रक्चर होतं. हे बेसिकली एखाद्या आधुनिक कॉर्पोरेट कंपनीच्या अत्यंत इफिशियंट सीईओ सारखं आहे. एक्झॅक्टली. जिथे डिपार्टमेंट्स वाटून दिलेली आहेत, पंतप्रधान, अमात्य, सचिव, मंत्री, सेनापती. प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली आहे. बिलकुल. पण मुख्य उद्देश प्रजेचं भलं करणं हाच आहे. आणि यातली सगळ्यात नेक्स्ट लेवल गोष्ट म्हणजे मुलकी सत्ता
नेहमी लष्करी सत्तेपेक्षा वरचढ ठेवण्याचा नियम. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे यार. हा कारण त्या काळात आणि अगदी आजच्या काही देशांमध्येही आपण बघतो की ज्याच्या हातात लष्कर तो सत्ता बळकावतो. बरोबर. पण महाराजांनी लष्कराला नागरी प्रशासनावर कधीच कुरघोडी करू दिली नाही. लष्करी अधिकाऱ्याला दिलेला प्रदेश हा कायम महसूल अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली असायचा. आणि या प्रशासनाचा कनेक्ट थेट सामान्य माणसाशी होता. समकालीन राजे रयतेला फक्त कर देणारे मानायचे. पण महाराजांचा माइंडसेट एकदम वेगळा होता. युद्धाच्या वेळी सुद्धा रयतेला किंवा बायका मुलांना शेतकऱ्यांच्या पिकाला त्रास न देण्याचा अत्यंत कडक नियम होता. होय, आणि स्त्रियांचा आदर करायचा. युद्धात कोणाच्याही प्रार्थनास्थळांना, मशिदींना किंवा कुराणसारख्या ग्रंथांना धक्का लावायचा नाही. क्या बात है. हे आजच्या काळातही किती रिलेटेबल आणि महत्वाचं आहे. हे नियम फक्त कागदावर नव्हते, तर ते पाळले जात होते. हां. यातून त्यांचा खरा कॅरेक्टर आणि रयतेविषयीची कळकळ दिसून येते. प्रशासनाचं हे सगळं कौतुक ठीक आहे यार, पण स्वराज्याला खऱ्या अर्थाने टिकवून ठेवलं ते त्यांच्या रणनीतीने. ओ येस. आणि जेव्हा रणनीतीचा विषय येतो तेव्हा सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो तो प्रतापगडाचा थरार. ओ, आपल्या सातारचा प्रतापगड. ऑनेस्टली तिथे त्या दरीच्या कड्यावर उभं राहिलं की तो प्रसंग आठवून अजूनही अंगावर शहारे येतात माझ्या. हो ना. तिथली ती महाबळेश्वरची दरी, ते घनदाट जंगल, ती वाईबच अशी आहे की शत्रू तिथे आल्यावर अर्धा तिथेच हारेल. पण यार ॲक्च्युली इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. काय? नोव्हेंबर 1659चा तो प्रसंग, अफजल खानाचा वध. पण खान एवढा बलाढ्य असताना महाराजांनी त्याला गडाच्या पायथ्याशीच का बोलवलं? म्हणजे तो विजापूरहून पूर्ण ताकदीनिशी आला होता. वाटेत त्याने मुद्दाम तुळजापूर आणि पंढरपूरचं नुकसान केलं होतं जेणेकरून महाराज चिडून खुल्या मैदानात युद्धाला येतील. बरोबर. मग महाराजांनी खुल्या मैदानात युद्ध का नाही केलं? अरे मित्रा, हेच तर महाराजांचं सगळ्यात मोठं मानसशास्त्रीय युद्ध म्हणजेच सायकोलॉजिकल वॉरफेअर होतं. अच्छा. शत्रूला आपल्या सोयीच्या जागी म्हणजे आपल्या टेरेनमध्ये ओढून आणणे हे गनिमी काव्याचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं सूत्र आहे. खानाकडे प्रचंड मोठं घोडदळ आणि तोफखाना होता. खुल्या मैदानात त्याच्याशी लढणं म्हणजे आत्महत्येसारखंच होतं. म्हणून मग महाराजांनी शांत डोक्याने कोणत्याही भावनेच्या हारी न जाता त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या घनदाट खोऱ्यात बोलवलं. एक्झॅक्टली. बेसिकली त्याला त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढलं, जिथे त्याचे घोडे धावू शकत नव्हते आणि तोफा चालू शकत नव्हत्या. आणि त्या भेटीचा तो सीन 10 नोव्हेंबर 1659. भेटीसाठी उभारलेला तो शामियाना, दोघांनीही फक्त 2 रक्षक आत ठेवायचे असा करार. पण महाराजांना खानाच्या दगाबाजीची पूर्ण कल्पना होती. राईट. म्हणूनच त्यांनी आत घातलेलं चिलखत आणि हातातील लपवलेली वाघनखे. ओ माय गॉड, लिटरली अंगावर काटा आणणारा प्रसंग आहे हा. आणि जेव्हा त्या बलदंड खानाने महाराजांना मिठी मारली आणि दगाबाजी करून कट्यारीचा वार केला, बापरे, तेव्हा चिलखतामुळे महाराज बचावले आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. बाहेर सय्यद बंडाने दांडपट्ट्याचा वार केला, पण जीवा महालाने तो स्वतःवर झेलला. हो, म्हणूनच ती म्हण पडली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. इट वॉज अ श्युअर मास्टर क्लास इन स्ट्रॅटेजी, इंटेल अँड सर्व्हायव्हल. आणि त्या एका प्रसंगानंतर प्रतापगडावरून तोफांचे बार उडाले आणि जंगलात आधीच लपून बसलेल्या मावळ्यांनी खानाच्या फौजेची जी दाणादाण उडवली, क्या बात आहे. ती खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक युद्धनीती होती. शत्रूला कळायच्या आतच संपवून टाकलं. पण यार, ॲक्च्युली या सततच्या विजयानंतर आणि एवढ्या भारी रणनीतीनंतर आलेला एक मोठा सेटबॅक पण पुस्तकात खूप सविस्तर दिलाय. कुठला? आणि मला खरंच त्याबद्दल विचारायचंय तुला. पुरंदरच्या तहात मिर्झाराजे जयसिंहाला महाराजांना 23 किल्ले आणि 4 लाख होण उत्पन्नाचा प्रदेश द्यावा लागला. ऑनेस्टली हा महाराजांचा खूप मोठा पराभव आणि फेलियर होतो असं नाही वाटत. म्हणजे एवढं सगळं गमावणं. आरं काहीतरीच नीट वाचलं नाहीस. काय? ती माघार नव्हती, तो एक स्ट्रॅटेजिक रिट्रीट होता. काय सांगतेस? ओके, सांग तुझं वर्जन. कारण 23 किल्ले एका फटक्यात देणं हे मला तरी मोठं नुकसान वाटतं. स्वराज्यात जवळजवळ निम्म्याहून जास्त गेलं होतं यात. हा कसा मास्टरस्ट्रोक असू शकतो? ऐक, मिर्झाराजे जयसिंग हा औरंगजेबाचा अतिशय मुरब्बी आणि धोरणी सेनापती होता. तो अफजल खान किंवा शाहिस्ते खान सारखा उतावळी न होता. त्याने स्वराज्याची चहूबाजूंनी अत्यंत पद्धतशीर नाकेबंदी केली होती. ओके. दिलेर खानानं पुरंदरला वेढा घातला होता आणि तिथे मुरारबाजी देशपांडेसारखा आपला वीर कामी आला होता. मोगलांची फौज गावोगावी प्रजेला हैराण करत होती, शेती जाळत होती. म्हणजे सगळीकडून कोंडीच झाली होती. एक्झॅक्टली.
अशा वेळी फक्त स्वतःचा इगो कुरवाळत बसण्यापेक्षा किंवा एकाच युद्धात सगळी शक्ती पणाला लावण्यापेक्षा स्वराज्य आणि प्रजा वाचवण्यासाठी केलेली ती तडजोड होती. किल्ले गेले तरी चालतील, पण राजा जिवंत राहिला पाहिजे आणि प्रजा सुरक्षित राहिली पाहिजे, हा तो माइंडसेट होता. किल्ले परत मिळवता येतात, पण गेलेली माणसं नाही. म्हणजे बेसिकली वादळ खूप मोठं असेल तेव्हा झाडाने वाकलेलं बरं, जेणेकरून वादळ गेल्यावर पुन्हा उभं राहता येतं. बरोबर. प्रजेचं आणखी नुकसान होऊ नये म्हणून 2 पावलं मागे घेतली. ॲब्सोल्युटली. आणि त्यानंतर जो बाउन्स बॅक झालाय ना, तो ऐतिहासिक आहे. आग्र्याचा तो सीन आठव. पुरंदरच्या तहानंतर औरंगजेबाने महाराजांना आग्र्याला बोलावलं. मे 1666 मध्ये महाराज आणि 9 वर्षांचा संभाजीराजा आग्र्याला पोचले. बरोबर. पण तिथे दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या रांगेत उभं करून त्यांचा अपमान करण्यात आला. आणि महाराजांनी तो अपमान मुकाट्याने सहन नाही केला. ते औरंगजेबाच्या भर दरबारात संताप व्यक्त करून तडक बाहेर पडले. सिरियसली, तो बाणेदारपणा म्हणजे नेक्स्ट लेव्हल होता. शत्रूच्या राजधानीत जाऊन त्याच्याच डोळ्यात डोळे घालून भिडण्याची ती हिंमत. पण त्या धाडसाची किंमत त्यांना मोजावी लागली बघ. कशी? त्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवलं गेलं. घरापासून हजारो मैल दूर, आजूबाजूला शत्रूचा खडा पहारा. तो त्यांच्या जीवनमरणाचा प्रसंग होता. बापरे. पण तिथेही महाराजांचा माइंडसेट डगमगला नाही. त्यांनी अतिशय शांतपणे प्लॅन केला, आजारी पडल्याचे नाटक केले आणि आजारातून बरे होण्यासाठी साधू संतांना मिठाईचे पेटारे बाहेर पाठवण्यास सुरुवात केली. आणि मग 17 ऑगस्ट 1666ला त्या मिठाईच्या पेटाऱ्यातून निसटून येण्याची ती घटना. OMG हो. हिरोजी फर्जंद महाराजांच्या जागी स्वतःचा जीव धोक्यात घालून झोपून राहिला. ऑनेस्टली हा प्रसंग वाचताना आजही काळजाचे ठोके चुकतात. अगदी खरंय. जीवनात कधी कधी 2 पावले मागे जावे लागते, पण जेव्हा बाउन्स बॅक करतो तेव्हा तो असा ऐतिहासिक असावा, हे यातून शिकायला मिळतं. अरे थांबा, अजून सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला. गप्पांच्या ओघात विसरलात का? आत्ताच करा. दर आठवड्याला असाच एक नवीन भाग येतो. नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली, एकदम फ्री आहे आणि अशाच कडक गप्पा ऐकायला मिळतील. तर आपण बोलत होतो आग्र्याहून सुटून आल्यावरच्या बाउन्स बॅक बद्दल. महाराज वेषांतर करून, अतिशय खडतर प्रवास करून सुरक्षितपणे राजगडावर पोहोचले. राईट. आणि मग त्यांनी जे 23 किल्ले पुरंदरच्या तहात मोगलांना दिले होते, ते एकामागोमाग एक परत जिंकून घेण्याचा धडाका लावला. सिंहगडचा तो तानाजी मालुसऱ्यांचा अंगावर काटा आणणारा थरार याच काळातला. आणि मग आली ती सुवर्ण क्षणाची वेळ, स्वराज्याचा राज्याभिषेक. क्या बात आहे. 6 जून 1674 रायगडावर झालेला तो अभूतपूर्व सोहळा. होय. गागाभट्ट काशीहून आले. महाराजांनी छत्रपती ही पदवी धारण केली. शिवराई हे नवीन चलन सुरू केलं आणि राजव्यवहार कोश तयार करून प्रशासनात पर्शियन शब्दांऐवजी संस्कृत आणि मराठी शब्दांचा वापर सक्तीचा केला. स्वतःची भाषा, स्वतःचं चलन. पण मला एक सांग यार, राज्याभिषेक का गरजेचा होता? म्हणजे ते तर आधीपासूनच राज्य करत होते ना. त्यांचा शब्द म्हणजे कायदा होताच. लोक त्यांना मानतच होते. मग हा एवढा मोठा सोहळा का? खूप मस्त आणि अॅनालिटिकल पॉइंट आहे हा. कारण तोपर्यंत मोगल आणि आदिलशहा महाराजांना फक्त एक जहागीरदार किंवा बंडखोर म्हणजेच रेबेल मानत होते. अच्छा. इतर समकालीन मराठा सरदारीही त्यांना स्वतःच्या बरोबरीचे मानत असत. कायदेशीर मान्यता म्हणजेच लीगल सॉव्हरेनिटी मिळवण्यासाठी हा सोहळा आवश्यक होता. जोपर्यंत तुम्ही अधिकृतपणे स्वतःला राजा घोषित करत नाही, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा इतर राज्यांसोबत तुम्हाला समान दर्जा मिळत नाही. राईट. प्रजेला आपला हक्काचा सार्वभौम राजा मिळवून देण्यासाठी हा गेम चेंजर निर्णय होता. म्हणजेच बेसिकली आपण कोणाचे मांडलिक नाही, तर एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहोत. आपले कायदे आपण ठरवणार, हे जगाला ठासून सांगण्याची ती गरज होती. एक्झॅक्टली. आणि त्यासाठी स्वतःचे टपाल, स्वतःची नाणी, हे सगळं इन्स्टिट्यूशनलाइज करणं गरजेचं होतं. आणि पुस्तकात अजून एका गोष्टीचा उल्लेख आहे जो खूप कमी लोकांना माहीत असतो. कोणता? 24 सप्टेंबर 1674ला निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते महाराजांचा दुसरा तांत्रिक राज्याभिषेकही झाला होता. हे असे अनेक ऐतिहासिक बारकावे या पुस्तकातून उलगडतात. आणि राज्याभिषेकानंतर महाराजांची दक्षिण दिग्विजयाची मोहीम. त्यांनी थेट जिंजी वेल्लोर जिंकून दक्षिणेत स्वराज्याचं एक अतिशय भक्कम ठाणं तयार केलं. ही त्यांची किती मोठी दूरदृष्टी होती यार. कारण पुढे जेव्हा औरंगजेब पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रात आला, तेव्हा याच जिंजीनं स्वराज्याला तारून नेलं. सो रिलेटेबल नाही का? हो ना. म्हणजे आजचं प्लॅनिंग फक्त उद्यासाठी नाही, तर पुढच्या पिढ्यांसाठी आणि येणाऱ्या संकटांसाठी आधीच करून ठेवणं. हा माइंडसेट खऱ्या अर्थानं प्रेरणादायी आहे.
दूरदृष्टी असावी तर अशी. खरंच यार, आजची ही सखोल चर्चा म्हणजे खऱ्या अर्थाने एक डोळे उघडणारा अनुभव होता. अगदी. पुस्तकातल्या या तथ्यांमधून आपण फक्त इतिहास नाही वाचला, तर एक वाईब अनुभवली, एका विजिगीषू वृत्तीचा अनुभव घेतला. शेवटी एक विचार ऐकणाऱ्यांच्या मनात नक्कीच येईल. फक्त विचार करा, हे सगळं शून्यातून स्वराज्य उभारणी, 300 पेक्षा जास्त किल्ले बांधणे आणि जिंकणे, स्वतःचा आरमार उभं करणं, बापरे. गनिमी काव्याची रणनीती आखणं, अष्टप्रधान मंडळासारखं प्रशासन चालवणं आणि एवढा मोठा प्रेरणादायी इतिहास रचणं, हे सगळं महाराजांनी अवघ्या 50 वर्षांच्या आयुष्यात करून दाखवलं. हो ना. आज आपण 50 वर्षात काय करतो? सिरियसली, हे सगळं वाचलं आणि ऐकलं की आयुष्याकडे बघायचा पर्स्पेक्टिव्ह पूर्णपणे बदलून जातो. लिटरली. म्हणूनच ऐकणाऱ्यांनी कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, या संपूर्ण प्रवासातला कुठला प्रसंग तुम्हाला सर्वाधिक रिलेटेबल किंवा प्रेरणादायी वाटला. नक्की सांगा. लाल महालाचा थरार, प्रतापगडचा गनिमी कावा की आग्र्याहून सुटका, सांगा नक्की. हे बाबासाहेब पुरंदर यांचं पुस्तक नक्की वाचा. पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटेड. आणि पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र.